Tendulkar on his way in spanking fashion. सचिन मी होणार आई, सचिन मी होणार, सचिन मी होणार आई, सचिन मी होणार, सचिन मी. आजच्या पिढीतल्या प्रत्येक मुलाला सचिन व्हायचंय याची प्रचिती देणारं हे गाणं. सचिन मी होणार आई, सचिन मी होणार, सवंगड्यांना सवे घेऊन क्रिकेट मी खेळणार आई, सचिन मी होणार आई, सचिन मी होणार. There you go. Sensational career by Sachin. 125 कोटींच्या या देशात क्रिकेट हा ऑक्सिजन आहे आणि सचिन तेंडुलकर हा त्या करोडो भारतीयांचा देव. Sensational career by Sachin Tendulkar and the whole of the Indian team. I'm sure the whole of India. स्वतंत्र भारतातल्या मुलांना एका जमान्यात जसं अंतराळवीर, डॉक्टर किंवा कलाकार व्हावंसं वाटायचं, तसंच त्यांचं स्वप्न होतं क्रिकेटर बनण्याचं. पण सचिन तेंडुलकरनं गेल्या 22 वर्षात क्रिकेटर बनण्याची त्या स्वप्नाची व्याख्याच बदलून टाकली. सचिनच्या प्रेरणेनं आज प्रत्येक मुलाला वाटतंय आपण केवळ क्रिकेटर नाही तर सचिन तेंडुलकर बनावं. याचंच नेमकं प्रतिबिंब उपेंद्र चिंचोरे यांच्या या गीतातून व्यक्त होतं. सचिन मी होणार आई, सचिन मी होणार. सचिन ही अशी आता व्यक्ती झालेली आहे की आबालवृद्धांपासून सर्वांपर्यंत तो दैव आहे. माझ्यासारखा सिनियर सिटीझन मी नातवाला म्हणेन की अरे तू सचिन सारखं व्हायला पाहिजेलेस. तरुण पिढीचा तर तो आहेच आहे. लहान मुलांच्या दृष्टीने पण काहीतरी एक तो आदर्श निर्माण केलेला त्यांनी. ते स्वप्न त्या मुलांच्या मनात काय असेल अशी डोक्यामध्ये कल्पना आली. उंचावरुनी मारीन छक्के, उडीन झेली ठाऊक पक्के, धावान मागे जगमुनी धावा, डोंगर मी रचणार आई, सचिन मी होणार आई, सचिन मी होणार, सचिन मी होणार आई, सचिन मी होणार. उपेंद्र चिंचोरे यांनी लिहिलेल्या या गीताला संगीतबद्ध केलंय मीना मंगेशकर खडीकर यांनी. मंगेशकर भावंडांपैकी एक असलेल्या मीनाताईंची अनेक बालगीतं अजरामर आहेत. मीनाताईंनी संगीत दिलेली ही बालगीतं ज्यांनी आपल्या बोबड्या बोलात गायली ती मुलं मुली कदाचित आजी आजोबाही झाली असतील. पण मीनाताईंच्या संगीताचं लेणं लावलेली बालगीतं नव्या पिढीलाही रिझवतायत. आवड मजला चौकारांची, ठोकीन शतके मी धावांची, आउट मजला करण्यासाठी तारांबळ उडणार आई, सचिन मी होणार आई, सचिन मी होणार, सचिन मी होणार आई, सचिन मी होणार. क्रिकेट मधले अनेक विक्रम आज मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर जमत आहेत.
There it is. Tendulkar becomes the first man in the history of Test match cricket to get to 15,000 runs. Works it away, and that is it. International cricket, what a day for Shil moment. We are all very, very lucky. We are all very, very fortunate. एवढे मोठे पराक्रम गाजूनही सचिनचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. म्हणूनच तो आजच्या पिढीचाही आदर्श आहे. याच पिढीचं प्रतिनिधित्व करतो सचिन मी होणार या बालगीताचा गायक अद्वैत केसकर. सचिन मी होणार आई, सचिन मी होणार. कामगिरी त्याच्यासारखी करायची म्हणजे आता म्हणजे मी तरी आता गाण्यातच आहे, त्यामुळे मला मोठं झाल्यानंतर गाण्यातलं सचिन व्हायचंय. म्हणजे गाण्यातलं सचिन व्हायचा मी प्रयत्न करीन अजून. मीनाताईंनी संगीतबद्ध केलेलं आणि अद्वैत केसकरनं गायलेलं हे गाणं आजच्या पिढीमध्ये चांगलंच हिट ठरतंय. उंचावरुनी मारीन छक्के. नव्या पिढीला रिझवणाऱ्या या गाण्याला सर्वात मोठी पोचपावती मिळाली आहे ती लता मंगेशकर यांची. नमस्कार. माझी छोटी बहीण मीना गेल्या 40 वर्षांपासून गाण्यांना चाली देतेय. तिची गाणी लोकप्रिय आहेत, पण या वेळेला तिने आणखी एका गाण्याला चाल दिलीय. हे गाणं अद्वैत केसकर या छोट्या मुलानं गायलंय. या गाण्यात एक छोटा मुलगा आपल्या आईला सांगतो की मला सचिन बनायचंय. या गाण्याला तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे शतशः आभार. दीदींनी आज सकाळीच मला फोनवरही आशीर्वाद दिलाय. आयुष्यात भरून पावलो आम्ही लोक. लता दीदींकडनं असा आशीर्वाद मिळालाय, मग मला म्हणजे असं खूपच आनंद झालाय. मैदानावर सचिननं आपल्या बॅटनं अनेक क्रिकेटर समोर आदर्श उभा केलाय, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्या नम्र स्वभावानेही त्यानं सर्वांसमोर आदर्श घालून दिलाय. आणि सचिनच्या या गाण्यातूनच त्याचं प्रतिबिंब दिसून येत आहे. धावांचे मी रचता किल्ले, सोन्याचे मग मिळतील बिल्ले. तरीही आई मी न कधीही गर्वाला शिवणार. आई सचिन मी होणार. आई सचिन मी होणार. सचिन मी होणार. आई सचिन मी होणार. आपल्या कामगिरीनं आणि वागणुकीनं सचिननं एक आदर्श उभा केलाय. आजच्या नव्या पिढीलाही सचिन सारखीच उत्तुंग कामगिरी करण्याची प्रेरणा या गाण्यातून नक्कीच मिळेल, यात काही शंका नाही. पुण्याहून अश्विनी जोशीसह समीर सावंत, स्टार माझा, मुंबई.